नमस्कार, रेसिपी विथ आरतीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी सातारकरांची फेवरेट काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आमटी बनवण्यासाठी घेतलेली आहे मी अर्धी वाटी डाळ। ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, मग त्यात पाणी ओतून आपल्याला फुल गॅसवर आणि बारीक गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत। डाळ ही चांगली मऊ शिजवून घ्यायची आहे। आपल्या सगळ्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकर थोडा वेळ बाजूला ठेवू, तोपर्यंत आपण आमटीसाठी लागणारी मसाल्याची तयारी करू। त्यासाठी इथे घेतलेला आहे मी थोडासा लसूण, खोबरं आणि जिरं टाकून हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। कुकरची हवा आता गेलेली आहे। डाळ शिजली आहे का ते आपण बघूयात। डाळ चांगली शिजलेली आहे मऊ। आता आपण आमटी करायला घेऊ। ते घेतलेले आहे मी 2 चमचे तेल। या तेलात आपल्याला जो वाटलेला मसाला होता तो टाकून भाजून घ्यायचा आहे चांगला। आता टाकायचा थोडासा कढीपत्ता, आपल्या घरचा कांदा लसूण मसाला 3 चमचे घेत आहे मी। तर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। हा कांदा लसूण मसाला चांगला मसाल्यात भाजून घ्यायचा। मसाला करपू नये म्हणून त्यात टाकायचं थोडंसं पाणी टाकून हा मसाला चांगला भाजून घ्यायचा। आपला मसाला हा चांगला आता भाजून झालेला आहे। त्यात टाकायची आहे आता शिजवलेली डाळ आणि थोडंसं पाणी वरून टाकायचं। आणि चवीपुरतं मीठ। आपल्या आमटीला एक उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बारीक करून त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं ही आमटी आपण उकळायला ठेवूयात। पाच मिनिटं झालेली आहेत। आपली आमटी चांगली शिजलेली आहे। गॅस आता बंद करूयात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।